नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्व कर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. कीड आगिठा पडे तरी मळ तुटे वाणी चढे. यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचं अर्थात 18व्या अध्यायातील मंगलाचरण तत्संबंधाने असणारा परिहार याचा आपण विचार केला. या अध्यायातील समाप्तीचं बोलणं अर्जुनाने ऐकलं आणि परमात्मा आता पुढे काही बोलत नाही. निवांत राहिले परमात्मा. हे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये खेद निर्माण झाला. का? ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं त्याने कामा वाचून आपल्याशी बोलावं. एकदा पाहिलं तर परत परत पाहावं आणि प्रिय विषयाचा एकदा आस्वाद घेतला तर परत परत त्याचं आस्वादन करत राहावं असा प्रेमाचा विषय आहे. हा प्रेमाचा प्रकार. आणि भक्तराज अर्जुन तर साक्षात तो प्रेमाचा पुतळा. पार्थतवतीची मूर्ती म्हणून करोल आहे खंती उगेपणाची. आणि मग परमात्मा जर शांत राहिला तर आपल्याला ते ऐकता येणार नाही. बरं, संवादाचा विषय असा आहे की संवादाच्या निमित्ताने जे परमात्मा वस्तू मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किर जोगे काही होईल. ज्या परमात्मा वस्तूला इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञानाने अवगत करू शकत नाही, मनसंकल्पाच्या द्वारे ज्याविषयी चिंतन करता येत नाही, बुद्धीची असणारी जाणण्याची क्षमता ज्या परमात्मा वस्तूला ज्ञेय करून विषय करू शकत नाही, अशा अव्यवहार असणाऱ्या वस्तूला संवादाच्या निमित्ताने मात्र भोगता येतं. आणि ज्याला या सुखाची चटक लागलेली आहे, परमात्मा जर गप्प राहत असेल, संवाद बंद पडत असेल तर त्याला कसं काय बरं हे सहन होईल? हे का सहावेल सुखे लाचावले याकरता त्याग आणि संन्यास या शब्दाचं निमित्त घेऊन भक्तराज अर्जुनाने पुन्हा परमात्म्याला जे गीतेचं वस्त्र भगवंताने बांधून ठेवलं होतं ते गाठोडं सोडण्याकरता भाग पाडलं. आणि यामध्ये अडचण काही नाही. ज्ञानोबारा म्हणतात, जेव्हा एखादं वासरूच गाईचं दोहन करत असेल तर त्याला काळ वेळ पाहण्याची काही आवश्यकता नाही. मग त्याग कशाला म्हणतात, संन्यास कशाला म्हणतात, असा भगवंताकडे प्रश्न विचारला. देवाने त्याचं उत्तर दिलं, जे जे काम्य कर्म असतं त्या काम्य कर्माचा सर्वथैव परित्याग करणं याला विद्वान पुरुष संन्यास असं म्हणतात. आणि सर्व कर्मांचं अनुष्ठान करायचं. सर्व शब्दाचा अर्थ करत असताना विहित कर्मातले सगळे कर्म त्याचं अनुष्ठान करायचं. पण कर्माचं अनुष्ठान झाल्यानंतर कर्मापासून आपल्याला जे फल मिळणार आहे त्या फलाचा परित्याग करायचा, याला त्याग असं म्हणतात. त्यागातही त्यागच आहे आणि संन्यासामध्ये पण त्यागच आहे. पण फरक असा आहे की त्यागाची व्याख्या विस्तारित आहे. सर्व कर्म फल त्यागम, सर्व कर्मांचं अनुष्ठान पण फलाचा त्याग विस्तार व्याख्या आहे. आणि संन्यास शब्दाची व्याख्या मात्र मर्यादित आहे, ज्यामध्ये फक्त काम्य कर्माचा फलासहित परित्याग आहे. काम्य कर्मही करायचं नाही आणि काम्य कर्म केलंच नाही तर काम्य कर्माचं फल घेण्याची काही शक्यताच नाही. फक्त काम्य कर्माचा परित्याग होत असेल तर तो संन्यास आहे. आणि मग सर्व कर्माचं अनुष्ठान करून फक्त फलाचा त्याग होत असेल तर त्याला त्याग असं म्हणतात. त्यागत्व या भूमिकेतून सारखाच अर्थ आहे, पण कोणत्या कर्माचा परित्याग करायचा आणि कोणत्याच्या फलाचा परित्याग करायचा यातून मात्र दोन्ही शब्दामध्ये एक थोडासा किंचित भेदही आहे.
आणि मग भगवंतांनी त्याचं उत्तर देत असताना इष्ट आणि पूर्त नावाचं कर्म आहे. अश्वमेधादिक यज्ञ करणं याला इष्ट कर्म असं म्हणतात. विहीर, तलाव, धर्मशाळा बांधणं किंवा वनांची रचना करणं, नगराची नवीन प्रकारची उभारणी करणं याला पूर्त नावाचं कर्म असं म्हणतात, ज्याला कामना मूळ आहे. हे काम्य जर कर्म केलं तर त्याला ते काम्य कर्म बांधून या फळ भोगवी, त्याला अवश्यम भावी बळजबरीनं फळ भोगावंच लागतं. पण अशा काम्य कर्माला साधक मुमुक्षूने अजिबात महत्त्व देऊ नये. काम्यकर्मी हे एक सामर्थ्याचे स्वाभाविक, मनोनी नको कौतुक मुमुक्षू येथ, मुमुक्षूने काम्यकर्म करू नये. हा काम्यकर्म वेदाने सुद्धा सांगितलं की नाही. जसं की म्हणते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म की जे आलं की नाही यज्ञ, आणि त्यातून स्वर्गसुख भोगी जे मनोहर, हे कोणाला सांगितलं? निषिद्ध विषयात ज्याची प्रवृत्ती आहे त्याला निषिद्ध कर्मातून काढायचं आणि सकाम कर्मामध्ये प्रवृत्त करायचं, हे वेदाचं तात्पर्य आहे. ज्याप्रमाणे एखादा मुलगा रोग निवारण करण्यासाठी जर औषध घेत नसेल तर आई कडू औषध घेण्याच्या अगोदर त्याला गोड अशा प्रकारचा गुळाचा खडा देते. तर ते का दिलेलं आहे? त्याने कडू औषध सेवन करावं, हे त्या आईच्या पाठीमागची मनातली भावना आहे. तसं वेदाचंही तात्पर्य असं आहे की निषिद्ध कर्मातून त्याने बाहेर पडावं आणि स्वर्गातले दिव्य का होईना भोग समोर ठेवून कमीत कमी त्यासाठी तरी त्याने सकाम कर्म करावं. एकदा सकाम कर्मात आला की मग तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, मग तया पुण्याची पावटी सरे, हे त्याला प्रतिपादन करून सांगायचं आहे. सकामातून त्याला निष्काममध्ये आणायचं आणि निष्कामतेतून त्याला पुन्हा मग वैराग्य सिद्धी द्यायचे. या प्रकारातून त्याची प्रगती करायची. म्हणून मुमुक्षूला काम्यकर्माचं कौतुक नसावं. म्हणजे दोन प्रकारचे कर्म, निषिद्ध आणि विहित. त्यापैकी निषिद्ध कर्म करायचंच नाही. विहित कर्म त्याच्यामध्ये होतात 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. चुकून निषिद्ध झालं तर परिमार्जनासाठी प्रायश्चित्त कर्म करावं. काम्य कर्म मोक्षुने करूच नाही. राहिली फक्त 2च कर्म, त्यामध्ये नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म. सकाळ, दुपार, सायंकाळ शास्त्र प्रतिपादन केलेली जी कर्म आहे त्याचं अनुष्ठान करणं, की जे आपल्या वर्ण आणि आश्रमाच्या अधिकारानुसार आपल्या वाट्याला आलेले आहेत, किंबहुना ते कर्म म्हणजे आपल्या अधिकाराचं स्वरूपच आहे, असं कर्म त्याला नित्य कर्म असं म्हणतात. ते दररोज करावं लागतं, प्रतिदिनी म्हटलं आहे. नाहीतर मग वर्षातून एकदाच उपवास करतो असा त्याचा अर्थ नाही होणार. जे प्रत्येक दिवशी करावं लागतं. आणि त्याच नित्यकर्माला जर तिथीचं किंवा तिथी न पाहता जर नियम लागला, 2 प्रकार आहे ना, सोम सूर्यग्रहणे एवनी करविते पार्वणे का माता पितरण मरणे अंकितचे दिवस, हे तिथीचे निमित्त आहे. आणि दुसरं अतिथी हन पावे, तिथी न पाहता अतिथीच आपल्या घरी आला हा, तर हे सुद्धा तिथी न पाहता आलेलं निमित्त आहे. एक प्रासंगिक निमित्त आणि एक तिथीनुसार येणारं निमित्त, आणि त्यांच्या निमित्ताने जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. नित्य कर्मापेक्षा नैमित्तिक कर्माला कितीतरी पटीनं अधिक फळ मिळतं. म्हणून आपण काल परवा विचार करून आलो की एखाद्या व्यक्तीला सूतक असेल, पण जर ग्रहणाचा कालावधी प्राप्त झाला तर जोपर्यंत ग्रहणाचा प्रारंभ, मध्य आणि मोक्ष होत नाही तोपर्यंत त्याला ते सूतक बाधा करत नाही. म्हणजे तेवढ्या कालावधीपर्यंत तो मुक्त असतो, पवित्र असतो. इतकं त्या ग्रहणाच्या कालावधीला काय महत्त्व आहे, कारण तो पर्वकाळ आहे. आणि त्या निमित्ताने जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. काही लोक म्हणतात या नित्य नैमित्तिक कर्माला फळ नाही. कोण म्हणतं बरं? हे पूर्वमीमांसक जे आहेत ना, 6 शास्त्रामध्ये असणारे न्याय, वैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. तर उत्तरमीमांसा म्हणजे वेदांतशास्त्र आणि पूर्वमीमांसा म्हणजे यज्ञाधिक कर्माचं प्रतिपादन करणारं धर्मशास्त्र. ते म्हणतात नित्य आणि नैमित्तिक कर्माला फळ नाही. हा न केलं तर दोष आहे. विचारसागरामध्ये हा प्रकार आलेलाच आहे. कर्म हेच मोक्षप्राप्तीचं साधन
असा जो काही परिच्छेद आला की नाही, त्यामध्ये त्यांचं हे म्हणणं आहे की नित्य आणि नैमित्तिक कर्म जे असतं त्याला केल्यानंतर काहीच फळ नाही, पण न केल्यानंतर मात्र पाप किंवा दोष लागतो. त्यावर सिद्धांत्यांनी शंका निर्माण केली, जर केलं तर तो भाव झाला, विद्यमानता, भावापासून काहीतरी निर्माण होऊ शकतं. पण काहीच केलं नाही, अभाव झाला, आणि अभावापासून पुन्हा म्हणे दोष नावाच्या सद्भावाची निर्मिती झाली. कसं काय शक्य आहे? असतः कथम सत् जायत, कधी पण असतापासून सत निर्माण होऊ शकत नाही. म्हणून जरी पूर्वमीमांसक म्हणत असेल मनोनी मनोपाहती एक वांझ याते, पण तरीसुद्धा उत्तर मीमांसामध्ये असा विचार आला आहे की नित्य आणि नैमित्तिक कर्माला सुद्धा फळ आहे. कसं? ज्ञानोबरांनी त्याकरिता आपलं उदाहरण दिलं आहे, भोजनी जैसे होये तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. एखादा व्यक्ती भोजन करण्याकरता जर बसला तर दोन गोष्टी होतात, त्याला म्हणतात क्षुध पायून घासम. भागवतामध्ये विचार आला आहे, तुष्टीही पुष्टी क्षुध पायून घासम. प्रत्येक घासाबरोबर मनुष्याला तुष्टी मिळते, पुष्टी मिळते, आणि त्याच्या भुकेच असणारं अपहरण होतं. तेच उदाहरण या ठिकाणी घेतलं आहे. भोजनी जैसे होये, भोजन करताना ज्याप्रमाणे होतं, एका बाजूला तृप्ती लाभे, दुसऱ्या बाजूला भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. नित्य आणि नैमित्तिक कर्माला सर्वांगाने फळ आहे. ज्याप्रमाणे भोजनामध्ये एकीकडे इष्टप्राप्ती आहे आणि दुसरीकडे अनिष्ट निवारण आहे. भूक सतावते तर ती निघून गेली पाहिजे, अनिष्ट निवारण आहे. तृप्ती प्राप्त झाली पाहिजे, इष्टप्राप्ती. इथपर्यंत आपण विचार पाहिला. ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात, कीड आगीठा पडे तरी मळ तुटे वाणी चढे, यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. सांगडे म्हणजे त्याप्रमाणे, त्या बरोबरीनं. पहिलं उदाहरण दिलं होतं भोजनाचं. दुसरं उदाहरण आहे सुवर्ण अलंकाराच्या शुद्धीकरणाचं. असं म्हणतात की शुद्ध सोन्याचा अलंकार होत नाही, त्यामध्ये काही ना काही हिनकस भाग टाकावा लागतो. पण तो किती टाकावा यालाही प्रमाण आहे. फार मोठ्या प्रमाणात टाकलं तर मग त्या सोन्याला किंमत राहत नाही, त्याची किंमत कमी होते. आणि म्हणून या अलंकारामध्ये सोनं किती प्रमाणात आहे किंवा त्या सोन्यामध्ये शुद्धता किती आहे हे पाहण्याकरता काही कसोटी लावाव्या लागतात. तर पहिली कसोटी अशी आहे की त्याला कसोटीच्या दगडावर घासतात. वरचा मुलामा सोन्याचा आहे आणि आत जर पितळ असेल आणि जर त्याचं घर्षण झालं तर मग पितळ उघडं पडतं, सोन्याचा मुलामा निघून जातो. म्हणून पहिल्या कसोटीमध्ये घर्षण, दुसऱ्या कसोटीमध्ये सोन्याचं ताडण केलं जातं. त्याचा पत्रा आहे ना, सोन्याचा अत्यंत पातळ पत्रा तयार होतो. देवाच्या मंदिरात जर आपण गेलो तर पाठीमागे विशिष्ट प्रकारची नक्षी काम केलेलं असतं आणि त्याच्यावर तो चांदीचा किंवा सोन्याचा पत्रा ठोकलेला असतो. सोनं आणि चांदी कितीही ठोका ते अतिशय पातळ होऊ शकतं, मग त्याच्यातही सोनं कळतं. तिसरा प्रकार आहे सोन्यावर आम्ल परीक्षण करतात, म्हणजे काही ॲसिड टाकतात, शुद्ध सोन्याला डाग लागत नाही. म्हणून कितीही दिवसापर्यंत सोनं जर आपण मातीमध्ये पुरून ठेवलं तर त्याला गंज चढत नाही, कारण सोनं शुद्ध असतं. आणि तिसरी कसोटी आहे, ज्ञानोबा म्हणतात बघा, अग्निमुखे की डाळ तोडून या चोखाळ, निवडी ते केवळ बुद्धिमंत. जे सोनार असतात की नाही ते त्या सोन्याला त्या विशिष्ट प्रकारच्या पात्रामध्ये तापवतात आणि तापवल्यानंतर त्याचा जो काही हिनकस भाग आहे त्याला कीड म्हणतात. जर ती अग्नीमध्ये पडली तर त्याचा दोष निघून जातो आणि शुद्धता सोन्याला प्राप्त होते. ती प्रकार कसोटी अंतिम आहे. किंवा सुवर्णशुद्धी कसं 16वा जैसा, हाही एक प्रकार आहे त्यातला. तेच उदाहरण इथं घेतात, कीड आगीठा पडे, तो हिनकस असणारा भाग जर अग्नीमध्ये पडला तरी मळ तुटे. त्या सोन्याच्या अलंकारातला जो मळ, मालिन्यपणा आहे, दोष आहे, तो तुटून जातो. जोपर्यंत शुद्ध सोन्याला मलिनतेचा संपर्क आहे तोपर्यंत ते सोनं
मलिनतेलाच प्राप्त होतं, त्याला शुद्धता येत नाही. संगतीत राहिल्यानंतर सोन्याला सुद्धा कमीपणा प्राप्त होतो. मळ तुटे वाणी चढे. वाणी म्हणजे कस, त्याचा कस जास्त प्रमाणामध्ये वाढतो. आपण मराठी भाषेमध्ये त्याला 100 नंबरी सोनं म्हणतो आणि दुसऱ्या भाषेमध्ये 24 कॅरेट गोल्ड म्हणतात त्याला. एवढाच फक्त फरक आहे. 100 नंबरी सोनं म्हणणं काय आणि 24 कॅरेट इंग्रजीमध्ये गोल्ड म्हणणं काय, अर्थ एकच आहे. मळ तुटे वाणी चढे हे झालं उदाहरण. यया कर्मा, कोणत्या कर्माला? नित्य आणि नैमित्य कर्माला. यया कर्मा तया सांगडे, त्याप्रमाणे. कोणतं प्रमाण? पहिलं उदाहरण आहे भोजनाचं, दुसरं उदाहरण आहे सुवर्णशुद्धीचं. त्याप्रमाणे फळ जाणावे. मग समजलं नाही, पुढे सांगतात. जे प्रत्यवाय तव गळे, स्वाधिकार बहुवे उजळे, ते हात फळिया मिळे सद्गतीशी. एवढे वरी ढिसाळ, नित्य नैमित्तिके आहे फळ, परी ते त्यजी जे मूळ नक्षत्री जैसे. कळालं नाही? या कर्माला त्याप्रमाणे फळ आहे, तर ते प्रमाण पुढे सांगतात स्पष्टीकरण करून. जे नाम कारण प्रत्यवाय तव गळे. प्रत्यवाय म्हणजे दोष किंवा प्रत्यवाय म्हणजे पापीपणा. स्वाभाविकच मनुष्याकडून अजाणतेपणाने, प्रमादाने, आळसाने काही ना काहीतरी दोष घडत असतात किंवा काही ना काही कायिक, वाचिक, मानसिक पाप घडत असतं. या पापातून जर सुटका व्हायची असेल तर त्याला मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागे आळसू न केजे. ज्या ज्या साध्याचं जे नियत साधन असतं ते साधन केल्याशिवाय ते साध्य प्राप्त होऊ शकत नाही. मनुष्याला जर भूक लागली तर त्याचं नियत साधन आहे अन्न, तेच त्याने खाल्लं पाहिजे. तहान लागली तर त्याचं नियत साधन आहे जलप्राशन करणं. तसं मनामध्ये जर मलिन वासना असतील, पाप करण्याची वासना, तर त्याला नियत साधन आहे निष्काम कर्म. म्हणून कर्माचं आचरण केल्यानंतर प्रत्यवाय तव गळे, आपल्या अंतकरणातला दोष किंवा पाप हे गळून जातं, निघून जातं. आणि परमार्थ मार्गामध्ये अंतकरण शुद्धीला फार मोठं महत्त्व आहे. जोपर्यंत अंतकरण शुद्धी होत नाही, अंतकरण स्थिर होत नाही किंवा त्या अंतकरणाला ग्रहण करण्याची योग्यता येत नाही, तोपर्यंत त्याला रम्य समाधान मिळत नाही. शुद्धता कर्माने, स्थिरता उपासनेनं. अज्ञान नावाचा दोष तो ब्रह्मज्ञानाने जातो आणि त्यासाठी मग सेवा वगैरे करावी लागते, मग रम्य समाधानाची प्राप्ती. म्हणून गुरु तेथज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. पण या सगळ्या प्रक्रिया घडण्यासाठी अगोदर त्याला सोपान परंपरेतून इथून जावं लागतं. स्वाधिकार, स्वतःच्या आत्मप्राप्तीचा अधिकार, आणि अधिकाराशिवाय फळ मिळत नाही. गुरुवडे राऊत बाबा एक उदाहरण सांगत असतात, अधिकारी झाल्याशिवाय फळ मिळत नाही. म्हणून तर आपण ग्रंथाचं अध्ययन करत असताना ते अनुबंध पाहतो की नाही. पहिला त्याच्यामध्ये आहे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हा झाला अनुबंध चतुष्टय. पुन्हा त्या अधिकाऱ्यामध्ये सुद्धा साधन चतुष्टय सांगितली. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. हाच वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. विचारसागरामध्ये विस्ताराने विचार आला आहे त्याचा. अधिकारी झाल्याशिवाय फळ मिळत नाही. उदाहरण त्यातलं लौकिकातलं आहे. मंगल कार्यालयामध्ये लग्न होतात. हल्लीच्या काळामध्ये सगळ्यांना घाई आहे. जुन्या काळामध्ये म्हणतात बा, ज्यांची जुन्या काळात लग्न झाली ते जुनी माणसं म्हणतात की त्या काळातले लग्न महिनाभर चालायचे. असं मी सुद्धा ऐकलेलं आहे. 16 दिवस 16 वा 16चा दिवस आहे तो. महिनाभर लग्न चालायचे. आणि त्या काळामध्ये ते वऱ्हाड बैलगाडीनं जायचं. ज्ञानोबा म्हणतात बघा, बैल तेथ कर बाडे, न चुके गा पुढे, नेजो का वऱ्हाडे समर्थाची. श्रीमंत माणसाचं वऱ्हाड म्हणून जरी बैल घेऊन गेला तर बैलाच्या नशिबात कुठं गुलाबजामुन आहे, त्याला कडबाच आहे की नाही, दुसरं काय आहे. आणि मग अशा लग्नामध्ये हा जुन्या काळातला प्रसंग. पण हल्लीच्या काळात तसं नाही. हल्लीच्या काळामध्ये एका मंगल कार्यालयात एका दिवसामध्ये 4-5 लग्न होऊ शकतात. आणि सामुदायिकमध्ये तर अडचणच नाही. सामुदायिक विवाह जिथं असतो की नाही, अडचणच नाही आहे. बहुतेक सामुदायिक विवाहवाल्याला खूप दक्ष राहावं लागत असेल.
ज्या मंडपामध्ये लग्न एकच आहे म्हणजे वधू आणि वर एकच आहे तिथं काही अडचणच नाही ना, कारण ते ओळखू येतात. सामुदायिकमध्ये अडचण आहे, चुकून रॉंग नंबर लागला मग काय करणार आहे का नाही. बरं ते आता झालं तर झालं एकदा, तसं होत नाही सहसा, दक्षता घ्यावी लागते तिथं. आता सामुदायिकमध्ये वधू आणि वराच्या मस्तकावर अक्षता दिल्या जातात. जे नवरदेवाच्या नवरीच्या जवळ आहे त्यांच्या अक्षता पडतात. मागच्या लोकांच्या अक्षता तिथपर्यंत जातच नाही. मागच्या लोकांच्या अक्षता पडतात मधल्या लोकावर. मध्ये सुद्धा बरेच नवतरुण असतात की नाही, का तरुणी पण असतात, म्हणजे त्यांच्या मस्तकावर अक्षता पडलेल्या आहेत. बरं, मंगल अष्टका माईकमध्ये म्हणल्या जातात, म्हणजे मंगल अष्टकाही सगळ्यांनी ऐकल्या आहे. मंगल अष्टका सगळ्यांनीच ऐकल्या, अक्षता जवळपास सगळ्यांच्या डोक्यावर पडलेल्याच आहे. पण तरीसुद्धा लग्न फक्त दोघाचंच होतं. का? त्यांनी विवाहाचं बंधन हातात बांधलेलं आहे, म्हणजे ते अधिकारी आहेत. अधिकाऱ्यालाच फळ मिळतं, बाकीच्याला मिळत नाही, असा अर्थ आहे का? जे प्रत्यवाय तव गळे साधिकार बहुवे उजळे. परमार्थातले अधिकारी कोण आहे? शुद्ध अंतकरणाचा, स्थिर मनाचा. म्हणून भगवंताने म्हटलंय बघा, या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्यही परितया प्रती चावळी जे सुखे. याच 18व्या अध्यायामध्ये पुढे एक ओवी येणार आहे बघा. भगवान म्हणतात, आज तागायत तू सगळ्या कर्माचं आचरण केलं आहे आणि ते कर्माचरण करून मला समर्पण केलं आहे, म्हणून अर्जुना तू या गीताशास्त्राचा आज विषय झाला आहे. मागे अनेक जन्मामध्ये तू कर्म केले आणि ते सगळे कर्म मला अर्पण केले आहे, त्याचा परिणाम म्हणजे तू अधिकारी. स्वाधिकार भोवे उजळे. कशामुळे? कर्मामुळे आपला परमार्थाचा अधिकार पुष्कळ उज्ज्वलतेला प्राप्त होतो. आणि नित्यनिमित्त कर्मामुळे बरं एकीकडे दोष जातो, दुसरीकडे अधिकार उंचावतो. आणि अधिकार उंचावला जातात मग ते हात फळी या मिळे सद्गतीशी. सगळ्यात मोठी सद्गती कोणती आहे? मोक्ष. ज्याच्या पलीकडे आता गतीच नाही, परत जाण्याचं कारण नाही. यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, त्याला खऱ्या अर्थाने सद्गती म्हणतात. आणि ती सद्गती निष्काम कर्माचरण करणाऱ्या पुरुषाला हात फळीया म्हणजे हातोहात हा हा म्हणता सहज प्राप्त होते. किंवा हात फळी या शब्दाचा अर्थ गोड आहे. एखादं फळ आपल्या हातात येणं म्हणजे काय? हस्तगत होणं, प्राप्त होणं, आणि त्याला ती सद्गती प्राप्त होते. कशी? पुढे तो प्रकार येणार आहे क्रमाक्रमाने. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ. पण यातला बारकाव बरं, मोक्ष नावाचं फळ जरी नित्य नैमित्तिक कर्माचरण करणाऱ्या पुरुषाला मिळतं तरी पण ते कर्माचं फळ नाही आहे. कर्माने मोक्ष मिळतो पण परंपरेनं. कारण निष्काम कर्माने वैराग्य म्हणजेच अंतःकरण शुद्धी, अंतःकरण शुद्धी किंवा वैराग्यामुळे कर्मसाम्य दशा, त्या कर्मसाम्य दशामुळे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची भेट, त्यांची साधकाने केलेली सेवा, सेवेतून मिळालेला उपदेश महावाक्याचा आणि त्या महावाक्याचं कानावचनाची भेटी असा जर त्याला आत्मसाक्षात्कार अपरोक्ष झाला तर अनादिकालाचं अज्ञान जातं, त्याचा संसार बाधित होतो आणि तो मोक्षाला प्राप्त होतो. एवढी मध्यंतरी सगळी परंपरा मानावी लागते. म्हणून कर्म जरी प्रारंभाला असेल आणि मोक्ष जरी अंतिम साध्य असेल, कर्म परंपरेनं चित्तशुद्धीद्वाराच मोक्षाला कारण आहे. म्हणून कर्माचं साधन केलं तर कर्माने मोक्ष नाही मिळत, मोक्षाची योग्यता मिळते असा अर्थ आहे. ते हात फळिया मिळे सद्गतीशी. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ, परी ते तेजिजे मूळ नक्षत्री जैसे. एवढी वरी म्हणजे इतक्या मर्यादेपर्यंत, ढिसाळ म्हणजे मोठे, इतकं मोठं या मर्यादेपर्यंत नित्य नैमित्तिक कर्माला फळ आहे. जे पूर्वमीमांसक म्हणतात ना याला फळ नाही, म्हणो पाहते एक वांस ये आते. ज्ञानोबारा म्हणतात तसं नाही आहे, एवढं मोठं फळ आहे नित्य नैमित्तिक कर्माला. म्हणून मनुष्याने आपलं नैमित्तिक कर्म चुकवू नये. आणि सायंकाळ, दुपार आणि प्रातःकाळ शास्त्राने प्रतिपादन केलेलं जे नित्यकर्म आहे त्याला सुद्धा चुकवू नये. इतकं मोठं फळ आहे, दोष कोणता लागत नाही, निघून जातो.
परमार्थाचा आपला अधिकार उंचावतो आणि सद्गतीला तो हातोहात प्राप्त होतो. एवढं मोठं कर्माचं फळ आहे. म्हणून आपल्या वाट्याला जे कर्म आलं असेल की नाही ते प्रामाणिकपणाने करावं तर फळ प्राप्त होतं. सामान्यपणे लोकांची आपल्या कर्माविषयी अरुची असते, दुसऱ्याच्या कर्माविषयी आवड असते, किंवा आपल्या कर्माविषयी आळस किंवा कंटाळा प्रमाद असतो. गावाकडं आपण गेलो तर ते लोकांना तुमचं बरं आहे, तुम्हाला काही कष्ट नाही, काही करायचे काही नाही. अरे पण मग ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे हे तर कर्मच आहे की नाही साधकाचं, ते त्याला कर्म करावं लागतं. उलट असं आहे, खडी फोडण्यापेक्षा हे कठीण आहे. एखादा मनुष्य दिवसभर खडी फोडू शकतो, तिथं काही लागत नाही. पण चांगल्या पद्धतीनं असा एखादा कठीण पाठ 1 तास ऐकणं यामध्ये बुद्धीचा जास्त श्रम आहे. आपण जर एखाद्याला म्हटलं ना मी तुम्हाला 1000 रुपये रोज देतो, फक्त दररोज पाठ ऐका, तरी लोक तयार होणार नाही. नाही होणार तयार. त्यापेक्षा आपण हे बाबांचंच वाक्य आहे, कारण याला जास्त गिराईक नाही आहे. कारण याच्यासाठी अंतकरणाची शुद्धा फक्त एवढंच आहे की 1000 रुपये देऊ, पण पाठात काय काय झालं हे नंतर सांगायचं. परत 2000 घेऊ माघारी. कोण येणार आहे? अधिकार लागतो की नाही त्याला. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ, परी ते तेजीचे मूळ नक्षत्री जैसे. तुम्ही 1000 रुपये म्हणल्यावर खुश झाले होते. पुढचं वाक्य नाही ऐकलं. काय काय झालं ते सांगायचं, 2000 देऊ. हां ते चुका म्हणे कानी ऐकली मात, पहिलंच वाक्य, दुसरं नाही. नित्य नैमित्तिके आहे फळ, परंतु एवढं जरी फळ असेल तर बघा बरं, परी ते तेजीचे. काय तेजीचे? नित्य नैमित्तिक कर्म न तेजीचे, फळ तेजीचे. मागचं एक वाक्य घ्यायचं पुढं. नित्य नैमित्तिक आहे फळ, परी ते सर्वनाम आहे की नाही, आणि सर्वनाम हे पूर्वप्रधान जे पद असतं ते नामाच्या ऐवजी वापरलं जातं की नाही, म्हणून ते सर्वनामाने फळ घ्यायचं. परी ते फळ तेजीचे. उदाहरण कसं आहे बघा, मूळ नक्षत्री जैसे. 2च वाक्यात उदाहरण आहे आपलं, 2 शब्दातच. ज्याप्रमाणे एखादा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आला की त्याचा परित्याग केला जातो. जर त्याचा परित्याग नाही झाला तर तो सगळ्या कुटुंबाच्या मुळावर येतो, म्हणून त्याचा परित्याग सांगितलेला आहे. मूळ नक्षत्रावर जन्माला आला की त्या सगळ्या कुटुंबाचा नाश त्या मुलाच्या देखत त्याला बघायला भेटतो. किंवा त्याच्या अगोदरच तो जन्माला आल्याबरोबरच आई वडील निघून जातात, म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार त्या मुलाचा परित्याग केला जातो. हे फक्त उदाहरण एकाच अंगाने घ्यायचं बरं का, सर्वांगाने नाही. कोणत्या अंगाने? कर्म नित्यनिमित्त करायचं, फक्त फळाचा त्याग करायचा. ज्याप्रमाणे मूळ नक्षत्री मूल जन्माला आलं की त्याचा परित्याग होतो, किंवा त्यावर फार प्रेम केलं जात नाही कोणाचं. त्यात आईवडील सहसा त्याग नाही करत. म्हातारपणी झाले, रत्न एकवी पाहिले, तयाचे का जेतुले माता पितारा, सहसा त्याग होत नाही. पण त्याग मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. कसा त्याग करावा हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण आहे वसंताचं. लता पिके आघवी तव च्युत बांधे पालवी, मग हात न लावी त माधवी सोडून घाली, तैसे नोलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा की जे अशेखा वांतीची ये वाणी. उदाहरण किती गोड देतात ज्ञानोबा रे बरं. लता पिके आघवी, माधवी म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतू आला की लता पिके, आघवी लता पिके, संपूर्ण वेल परिपक्व होते. वेल परिपक्व होते म्हणजे निसर्गातला नियम असा आहे, झाडाला फळं लहान लागतात आणि वेलीला फळं मोठे लागतात. आंबा झाड मोठं असतं, फळ लहान असतं. कवट झाड मोठं आहे पण फळ बारीकच आहे. आणि वेली, कलिंगडाची वेल, काशीफळ, कोहळं याच्या वेली असतात पण त्याला फळं मोठे लागतात. गुरुवाई मारुती बाबा सांगत असत बघा हे उदाहरण. ते एक असा व्यक्ती थोडा बुद्धिमान, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो शहाणा, अतिशहाणा. तसा प्रवासाला निघाला, जातीवंत शेतकरी. दुपारी थांबला 12 वाजता, नेमका कवटा झाडाखाली थांबला. जातीवंत शेतकऱ्याने मळा फुलवलेला, त्याने ते पाहिलं. छोट्या छोट्या वेली, मोठे मोठे कलिंगड लागले. आणि एवढं मोठं कवटाचा वृक्ष, छोटे छोटेच कवटं लागले. ईश्वराचं काहीतरी चुकलं आहे म्हणे, आपण घटना दुरुस्ती करू, नवीन काहीतरी संशोधन करू. त्याने पत्र लिहिलं ना, मग सन विवी सप्रिय नमस्कार
विनंती विशेष. आणि भगवंताला पत्र, अनंत कोटी ब्रह्मांड नायक सकल जगदाधार परमात्मा, तुम्हाला ईश्वर म्हणता, तुम्ही जगत निर्माण केलं, पण बहुतेक ते करत असताना तुम्हाला सल्लागार कोणी नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं, जाऊ द्या, एवढा हंगाम जाऊ द्या, पण आगामी जो हंगाम येणार आहे त्या हंगामापासून सुधारणा करावी, वेलीला लहान फळं लागावे आणि कवटाला कलिंगडाप्रमाणे मोठे मोठे कवटं लागावे, असं त्याने पत्र लिहिलं. आणि पूर्णविराम दिला, तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि वरून एक कवट खाली पडलं नेमकं त्याच्या मस्तकावर. मारुती बाबा सांगतात, त्याने हजामत केली होती आदल्या दिवशी. हे बाबांचं वाक्य आहे. जे कवट पडलं बेशुद्ध झाला. 2 तासानंतर उठला, तो म्हटला, वा, कवट एवढं होतं तरी आपण बेशुद्ध पडलो. एवढं जर कलिंगड असतं तर आपण कोणत्या गडात गेलो असतो, गाडला गेलो असतो. पत्र फाडलं आणि पुन्हा सांगितलं, देवा तुमचंच बरोबर आहे, काही चुकलं नाही. सामान्यपणे लता पिके आगवी, वेलीला फळं मोठी असतात. तव दुसरा प्रकार होतो च्युत बांधे पालवी. च्युत म्हणजे आम्रवृक्ष. वसंत ऋतू आला की आंब्याला सुद्धा नवीन पालवी फुटते, त्यालाही मोहर लागतो, फळं लागतात. किंवा एखादी लता किंवा वेली संपूर्णपणे फळाने लगडते, तीसुद्धा पिकते. पण आपल्यामुळे वेल परिपक्व झाली, आपल्या आगमनामुळे आम्रवृक्षाला मोहर लागला, मग त्यांच्याकडून आपण काही मोबदला घ्यावा नाही. मग हात न लावीत, तो हाताचा स्पर्शसुद्धा करत नाही, माधवी सोडून निघाली. वसंत ऋतू त्यांच्यात प्रवेश करली, यात नवल काय, त्या वृक्षाला हातसुद्धा लावत नाही. किती मोठी निष्कामता आहे बरं. निसर्गात निष्कामता आहे, पशुपक्षामध्ये निष्कामता आहे, फक्त मानवामध्ये फार मोठा लोभ आहे, फार मोठा. आता तुम्ही निसर्गामध्ये बघा, जर एखाद्या गाईचं पोट भरलं आणि शिल्लक जर आपण चारा ठेवला, ते खात नाहीत बघा. माणसं म्हणतात, नाही संध्याकाळी कामं येईल ना, घ्या डबा भरून, नाही घेत बघा. निष्कामत आहे त्यांच्याकडे, सहज आहे, सहज. किंवा 12व्या त्यातली ओवी बघा, वृक्ष का वेली लोटती फळे आली. वृक्ष किंवा वेल यांना जर फळं लागली तर निसर्गातलं बघा तुम्ही, फळ जरी परिपक्व झालं ना, परिपाकाची वेळे फळ देठना देठ फळे न धरे. देठही फळाला धरत नाही आणि फळही देठाला धरत नाही, ते आपोआप देठ सुकून जातं बघा. आणि सुकलं की आपोआप फळं खाली पडतात. म्हणजे जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत झाड सांभाळून ठेवतं त्याला, आणि एकदा ते परिपक्व झालं की झाड आपोआप त्याला सोडून देतं. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. निष्कामता शिकवते आपल्याला. ज्याला निष्कामतेमध्ये राहता आलं की नाही, त्या मनुष्याला कायम आनंदी राहता येतं. नाहीतर आपण जेवढे जेवढे प्रिय विषय गोळा करतो, तेवढे हजारो असणारे खिळे एकप्रमाणे आपण आपल्या हृदयामध्ये रोवून ठेवतो. आणि मग तो मरणाच्या प्रसंगाला एक एक काढणं, बाजूला काढणं खूप कठीण आहे. त्यापेक्षा मनुष्याने अगोदरच निर्मोही होऊन जावं, म्हणजे कोणत्याही प्रकारची सकामता ठेवू नये. तव हात न लावी तर माधवी सोडून निघाली. वसंत ऋतू पर हातही लावत नाही, तसाच निघून जातो. कशा करता सांगितलं, तैसे नोलांडिता कर्मरेखा. रेखा म्हणजे मर्यादा. आपण आपल्या कर्माची मर्यादा उल्लंघन होऊ देऊ नये. ज्या वर्णाला आणि ज्या आश्रमाला जे कर्मशास्त्राने प्रतिपादन केलं, ती त्या वर्ण आणि आश्रमाच्या कर्माची मर्यादा आहे. भलत्याने भलतं कर्म करू नये. दूध चांगलं आहे पण तापीत चांगलं नाही. गोक्षीर जरी झाले पथ्याशी नाही म्हणितले. ऐशेनी हे विष होय सुधरे नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाश होईल स्वहिता. म्हणून तो आता सावध होई. नाहीतर मग भक्तराज अर्जुन क्षत्रिय आहे, क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध आलं आणि भक्तराज अर्जुन काय म्हणतात, हे असो येथवर भिक्षा मागता भली. भिक्षा मागणं हे साधकाचं काम आहे. हा जर तो कुरुक्षेत्रावर नसता आला तो भगवान म्हणतात मग काय, मग भिक्षा मागायला काय हरकत नाही. नाहीतरी तुम्ही भिक्षा अगोदर मागितलेलीच आहे ना, अज्ञातवासामध्ये म्हणा किंवा वनवासामध्ये भिक्षा मागितलेलीच आहे. त्या प्रसंगाला ते योग्य होतं. पण आता इथं शंखनाद झाला,
दोन्ही असणारे गट समोरासमोर आलेले आहे आणि या प्रसंगाला तो म्हणतो, हे असो तू येथवर भिक्षा मागता भली, तर असं नाही. नोलांडिता कर्मरेखा. आपलं कर्म कठीण असेल तरी पण कर्तव्य म्हटल्यानंतर ते केलंच पाहिजे. क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणं केलंच पाहिजे. सैनिकाचं कर्म देश रक्षण करणं कठीण आहे आणि करतात बरं सैनिक. मी काल परवा कोणाचे तरी ते हे पाहिलं व्हिडिओ, म्हणतात की नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आपल्या जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होते आहे, पण तिथे सुद्धा सैनिक मात्र ती जयंती साजरी करतात. कठीण आहे की नाही? बर्फवृष्टी होते, कठीण आहे, पण आपलं कर्तव्य मात्र ते सैनिक सोडत नाही. कारण नोलांडिता कर्मरेखा. म्हणून तर पारमार्थिक व्यक्तीपेक्षा सुद्धा सैनिक स्वर्गाला अतिशय जवळचे आहे. त्यांचं कर्म हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसी मयीम, इतकं महत्त्वाचं ते कर्म आहे. तैसी नोलांडिता कर्मरेखा. कर्माचे रेषा उल्लंघन करू नये. रेषा उल्लंघन केली की अधोगतीवर. काल परवा प्रसंग ऐकला ना रामायणाचा आपण. जानकी मातेचं रक्षण करत असताना ते लक्ष्मणजींना काही अपशब्द ऐकावे लागले आणि ते अपशब्द कानावर घेण्यापेक्षा आपण इथून निघून गेलेलं चांगलं आहे, संतांचा अवमान होऊ नये. ते लीला असते बरं का, सगळ्या देवाची म्हणा किंवा कोणाची. आपण त्यातलं फक्त तात्पर्य ग्रहण करायचं, दोषारोपण कोणावर करायचं नाही, एवढी तरी नजर आपल्याला आली पाहिजे. मग जानकी मातेला लक्ष्मणजी सांगतात, माते हरकत नाही, प्रभूची मला आज्ञाच आहे की तुझं रक्षण करावं आणि तुझी मला आज्ञा आहे की तिकडे जावं प्रभूच्या रक्षणासाठी. दोन्हीतला मार्ग आहे की मी जातो, पण माझी एक अपेक्षा आहे, तुझंही रक्षण झालं पाहिजे, प्रभूची आज्ञाही पाळली गेली पाहिजे. आपल्या तपस सामर्थ्याने बाणाने एक रेषा ओढली तिथं सगळ्या पर्णकुटीच्या भोवती आणि विनंती केली, किती बिकट प्रसंग आला तरी फक्त एवढी लक्ष्मण रेषेचं उल्लंघन फक्त माता करू नका. ते रावण जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला अग्नी लागला. लक्षात आलं जरी आपण रावण असेल, आपलं देवावर सत्ता असेल, पण लक्ष्मणजीची लक्ष्मण रेषासुद्धा आपण उल्लंघन करू शकत नाही. काय सामर्थ्य असेल बरं. प्रत्यक्ष लक्ष्मणांबरोबर युद्ध तर लांबच राहिलं, जमिनीवर ओढलेली रेषसुद्धा रावणाला उल्लंघन करता नाही आली. सामर्थ्य आहे. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष. हे सामान्य गोष्ट आहे का ही? फक्त आता राम प्रभूंच्या हातून वध आहे म्हणून लक्ष्मणजींना केला नसेल, पण जानकी मातेनं त्या मर्यादेचं उल्लंघन केलं की नाही? लक्ष्मण रेषा उल्लंघन केली, परिणाम 6 महिने बंदिवासामध्ये राहावं लागलं. तशी मुमुक्षुने नोलांडिता कर्मरेखा. आपल्या कर्माचं उल्लंघन, मर्यादा उल्लंघन करू नये, एवढाच फक्त अर्थ घ्या बरं का त्यातला. चित्त दिजे नित्य नैमित्तिका. आपण आपलं चित्त नित्य आणि नैमित्तिक कर्म करण्यावर दिलं पाहिजे. चित्त दिजे म्हणजे कर्माचं एवढं महत्त्व आहे. आणि पाठी म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म सांगोपांग आपल्या हातून पूर्ण झालं. कर्माच्या नंतर बरं, कर्माच्या अगोदरच वांतीची वाणी आशेका फळा की जे असं नाही आहे. पाठी शब्द आला आहे, अगोदर कर्माचं आचरण आहे सुचारू स्वरूपाने, आणि एकदा कर्म चांगल्या प्रकारे आपल्या हातून सांगोपांग संपन्न झालं की मग आशेखा फळा, नित्य नैमित्तिकाचं संपूर्ण फळ ते कसं की जे स्वीकार करायचं का नाही. वांतीची वाणी की जे, वाणी म्हणजे प्रमाणे, वांतीप्रमाणे ते करावं. म्हणजे कसं, ज्याप्रमाणे आपल्याला वांती झाली तर माणसं काय करतात, ओकून बाहेर टाकून देतात. आता ज्याला वांती झाली तो ओकून बाहेर टाकतो, यात नवल नाही. शेजारच्याला आपोआप वांती होते, काहीच न करता. वमिली या अन्ना लाळ न घोटी जे विरसना, अन्नच नसुये आलिंगना प्रेताची. हे जे वांतीचा प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये जर पोटामध्ये एखाद्याला अपचन झालं असेल अगोदर, आणि जर आम जास्त प्रमाणामध्ये तयार झाला असेल, आतला अशुद्धपणा, तर शरीराचा नियम असा आहे, ज्याप्रमाणे समुद्र आपल्यामध्ये कचरा राहू देत नाही, काठावर आणून ठेवतो, तसं आपलं शरीरसुद्धा आहे ना, अशुद्ध पदार्थाला आपल्यामध्ये ठेवत नाही. ते घाम असेल, मलमूत्र विसर्जन असेल, या रूपाने ते शरीर त्याला बाहेर टाकत असतं, घेत नाही आपल्यामध्ये. पण जर एखादा व्यक्ती आपल्या कोठ्यावर, पोटावर किंवा जठरावर लक्ष देत नसेल, तर त्याच्या पोटामध्ये अन्न सटलं तर त्या आतमध्ये आम तयार होतो.
आणि तशा प्रसंगामध्ये त्याची लालसा असेल, त्याने पुन्हा वरती अन्न टाकण्याचा प्रयत्नच केला, तर मग परिणाम असा होतो, तो आतला जो आम आहे अशुद्ध भाग, आंबट पाणी म्हणतो आपण त्याला, तर ते आंबट पाणी खाल्लेल्या त्या अन्नाला सुद्धा बाहेर ढकलतं. बघा, ज्याला वांती होण्याचा प्रसंग असतो नाही, त्याच्या तोंडाला अगोदर पाणी येतं. त्याचं कारण काय आहे? त्याचं पोट शुद्ध झालेलं नाही किंवा स्वच्छ झालं नाही. म्हणून तर आरोग्यशास्त्रामध्ये जितकं स्नानाला महत्त्व आहे, म्हणजे शरीरशुद्धीला महत्त्व आहे, तेवढं उदरशुद्धीला सुद्धा महत्त्व आहे. उदरशुद्धीसुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि मग एखाद्या पुरुषाला, हा झाला एक प्रकार वांतीचा, त्यामुळे वांती होऊ शकते. किंवा एखादा व्यक्ती अन्न खाता खाता जर माशी त्याच्या घासाबरोबर गेली, म्हणजे श्रीखंड खातो आहे, आपण पाहतो कायम ते, त्याचं लक्ष नाही, आणि त्याने माशी खाल्ली का, त्याला वाटलं इलायचीच आहे, घेतले खाऊन. परिणाम काय होतो? माशी आपण याते गिळवी, परिपुडी लावा आणि ती शिनवी. माशी स्वतः गिळणपोत करून घेते, पण ज्याच्या उदरामध्ये गेली त्याला वांतीच्या द्वारे शिनवी. मग वांतीचं अन्न बाहेर पडलं, उलटी झाली, वमन झालं, तर मग काहीच नाही, त्यागच करतो की नाही तो त्याचा, परत अपेक्षा करतो का? करत नाही. बघा, तसं नित्यनैमित्तिक कर्म करावं, पण फळाचा परित्याग करावा. पाठी फळा की जे असे खा, वांतीची वाणी यया कर्मफळ त्यागाते. बघा बरं, कर्म त्यागाते नाही म्हटलं. 9व्या क्रमांकाची ओवी बघा, या प्रकरणामध्ये 9व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये हे काम्य कर्म सांडणे, तिथं काम्य कर्म पूर्ण टाकायचं सांगितलं, आणि या ओवीमध्ये कर्मफळ त्यागाते असं म्हटलं आहे. बघा, मग तया, किंवा 8व्या क्रमांकाची ओवी, मग तया त्यागाते जगी. तया म्हणजे काम्य कर्माते, तिथं काम्य कर्माचा पूर्ण त्याग, आणि इथे नित्य नैमित्तिक कर्माचा स्वीकार पण फळाचा त्याग, असा अर्थ आहे बरं सूक्ष्म त्यातला बारकावा. यया कर्मफळ त्यागाते त्याग म्हणती पै जाणते. याच कर्मफळ त्यागाला, कर्माचा स्वीकार पण कर्मफळाचा त्याग, आणि त्या त्यागाला जाणते जे आहे परमार्थातले, ते त्याला त्याग असं म्हणतात. म्हणून एखाद्या व्यक्तीने आपल्याला प्रश्न विचारला की त्यागी किंवा संन्यासी यापैकी व्यापक कोण आहे, तर संन्यासी इथला या भावनेतून जर घेतला तर प्रकरण भिन्न आहे. कर्माच्या अंगातून जर संन्यासी असेल तर संन्यासाची व्याख्या मर्यादित आहे, कारण तिथं फक्त काम्य कर्माचा परित्याग आहे. पण त्याग शब्दाचा अर्थ जर घेतला तर सर्व कर्माचा अनुष्ठान नित्यनैमित्तिक, म्हणून हेची नित्यनैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक, त्याचं अनुष्ठान आहे, पण त्या कर्मफळाचा त्याग आहे. म्हणून त्यागाची व्याख्या थोडी विस्तारित आहे, कारण त्यामध्ये तो एकाचा स्वीकार करतो आहे आणि एकाचा उदार मनाने त्याग करतो आहे, त्याग येतो. त्याग सामानच आहे बरं दोन्हीकडे. एकीकडे फळाचा त्याग असेल किंवा एकीकडे काम्य कर्माचाच त्याग असेल, त्याग सामानच आहे, पण व्याख्येमध्ये थोडासा बारकावा आहे, तो सांगितला मुद्दा. यया कर्मफळ त्यागाते त्याग म्हणती पै जाणते. एवं त्याग संन्यास तू ते परिसविले. त्यागही तुला सांगितला, तू ते म्हणजे तुला, परिसविले म्हणजे श्रवण करविलं. त्याग कुठपर्यंत सांगितला? त्याग सांगितला आहे 10व्या ओवीपासून तर या 25व्या ओवीपर्यंत त्याग. आणि संन्यास कुठपासून सांगितला? तो सांगितला आहे 98 ओवीपासून तर 9 क्रमांकाच्या ओवीपर्यंत. म्हणजे तिथे सुद्धा 10 ओव्यामध्ये आला आहे संन्यास, आणि पुढे आला आहे 15 ओव्यामध्ये त्याग. एवं याप्रमाणे त्याग संन्यास दोन्ही गोष्टी तू ते परिसविले, तुला सांगितलं. आता आपण कर्माचे 4 प्रकार पाहिले होते, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. तर निषिद्ध कर्म मुमुक्षुने करू नये, काम्य कर्माचा स्वीकार करू नये, म्हणजे निषिद्धाचा त्याग निषिद्ध असल्यामुळे झाला, काम्य कर्माचा त्याग कामनाच नाही म्हणून झाला, आणि नित्य नैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केलं पण कर्मफळाचा त्याग झाला. याचा अर्थ काय झाला? सर्वच कर्माचा त्याग झाला. निषिद्धाचाही त्याग, प्रायश्चित्ताचाही त्याग, काम्य कर्माचाही त्याग, आणि नित्य नैमित्तिकाचा अनुष्ठान करून फळाचा त्याग, सगळ्यांचा त्याग झाला. तो संक्षेपित सांगतात भगवान. हा संन्यास जै संभवे तै काम्य बाजून पवे. निषिद्ध तव स्वभावे निषिद्धे गेले. आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे. शिर लोटलिया जैसे येर अंग.
सगळ्या कर्माचा परित्याग झाला बरं. आता याला कर्मसाम्यदशा म्हणतात. आणि ही कर्मसाम्यदशा असेल तरच त्या साधकाला श्रीगुरूंच्या भेटीचा योग प्राप्त होतो. इतका त्याचा अधिकार. म्हणून साधिकार बहुवे उजळे तो प्रकार येत आहे. हा संन्यास जै संभवे. आपण पाहिलं 98 ओवीपासून 9 ओवीपर्यंत संन्यास स्पष्टीकरण सांगितला. हा संन्यास जै म्हणजे जेव्हा संभवे निर्माण होतो, तै तेव्हा काम्य म्हणजे काम्यकर्म बाधून पवे. काम्यकर्माची त्याला बाधा होत नाही. काम्यकर्माची बाधा कोणती आहे? बळजबरीनं त्याचं फळ भोगावं लागतं काम्यकर्माचं. आणि संन्यास घडला असेल तर काम्यकर्माची बाधा त्याला होत नाही. म्हणजे एक कर्म सुटला त्याच्या हातून. बरं, निषिद्ध नावाचं एक कर्म आहे. निषिद्ध तो स्वभावे निषिद्धे गेले. निषिद्ध कर्म स्वभावतः निषिद्ध आहे असं प्रतिपादन केलेलंच आहे. आणि निषिद्ध हाचं प्रतिपादन केल्यामुळे ज्याचा निषिद्ध म्हणून निषेध सांगितला त्याचा साधक स्वीकार करू शकत नाही. म्हणून निषिद्ध तव स्वभावे निषिद्धे गेले. निषिद्धच आहे म्हणून ते त्याचाही परित्याग झाला आहे. आणि 2 कर्म सुटले. आता राहिलं नित्य आणि नैमित्तिक कर्म. ज्ञानोबा म्हणतात आणि नित्याधिक जे असे, नित्य ज्याच्यामध्ये सुरुवातीला आहे, आधी म्हणजे सुरुवातीला, दुसरं कोणताही नैमित्तिक कर्म. नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे. या प्रक्रियेनं, कोणती प्रक्रिया आता आपण पाहिली, ज्याप्रमाणे वसंत ऋतू सगळ्याला कारण आहे पण हातच लावित नाही, निघून जातो. किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, मूळ नक्षत्राचा परित्याग करावा लागतो त्या मुलाचा. तसं नित्यनैमित्तिकाचं अनुष्ठान आहे पण फळाचा मात्र स्वीकार नाही. नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे. या फलत्यागाच्या हात पद्धतीनं नाशे ते सुद्धा नष्ट होऊन जातं. म्हणजे कर्माचा आपल्याला संबंध लागत नाही. कसं? उदाहरण देतात, शिर लोटलिया जैसे एर अंग. उत्तम अंग म्हणतात मस्तकाला. मस्तकाचा जर परित्याग झाला, लोटलिया म्हणजे एखाद्याचं मस्तक जर तोडलं गेलं तर इतर शरीराचा परित्याग करण्याची गरज नाही. मस्तक गेलं, संपला विषय त्याचा, पूर्णपणे तो नष्ट झाल्यासारखाच आहे. तसं फलत्याग नाहीसा केला तर नित्यादी कर्माचा त्याग झालेलाच आहे असा अर्थ. शिर लोटलिया जैसे एर अंग. आणि मग आता त्याच्या जीवनामध्ये संन्यासामुळे काम्याची बाधा नाही, निषिद्ध कर्माचा निषेध केल्यामुळे त्याची बाधा नाही. म्हणजे 2 सुटले. नित्याधिक म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म फलत्याग झाल्यामुळे त्याची बाधा नाही. असा जर अधिकार असेल तर त्याला फळ काय मिळतं पुढे? भगवान म्हणतात त्याला कर्माचं फळ नाही मिळत, त्याला फळ ज्ञानाचं मिळतं. कसं? मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान ज्ञोसीत आपैसे ये. ऐस्या निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाठ. भगवान म्हणतात मग म्हणजे नंतर. बरं, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अधिकार सिद्ध झाल्यानंतर मग, अगोदर नाही. नाहीतर एखाद्याने फक्त फार मोठं फळ आहे असं ऐकलं, आता फळ ऐकलं की प्राप्त करण्याची अपेक्षा कोणाची पण निर्माण होते. पण त्या फल प्राप्तीकरता लागणारा जो अधिकार आहे तो अगोदर कमवावा लागतो हे मात्र कोणालाही माहिती नाही. मतदान सगळ्यालाच करावं वाटतं पण वर्ष 18 झाल्याशिवाय मिळत नाही अधिकार. तसं मोक्ष नावाचं फळ सर्वांना मिळवावं वाटतं पण अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ते मिळत नाही. आणि त्याचा अधिकार कर्माने येतो, कर्मापासून येऊ शकत नाही. पण एकदा कर्माच्याद्वारे आपला अधिकार सिद्ध झाला की मग काय होतं? मग आत्मज्ञान ज्ञोसीता पैसे. मग आत्मज्ञानच त्याला शोधत शोधत आपोआप त्याच्याकडे येतं. परमार्थातले सगळे भाग असेच आहे बरं. समृद्धी जाता पैसे घर रे घे, श्रीगुरु आपैसा भेटेची गा. किंवा तैसे सर्व सुखे सहित दैवाची मूर्तिमंत येल देखा काढत तो महापाठी. सुखे येतो घरा तया तेची किंवसित ते ज्ञान पावे निश्चित. जया माझ्या अचुंबित शांती असे. म्हणजे योग्य अधिकार असेल तर योग्य गोष्टी शोधत येतात. आणि अधिकार चुकीचा असेल तर मग त्याच्याकडे सुद्धा सगळे तसंच येतात.
त्रिभुवनीची दुःखे, नानाविधे पातके, दैन्य जात ते दुखे तेथेची वशे. त्याला सुद्धा शोधत सगळे येतात. पापी असेल तर दुःख त्याच्याकडे शोधत येतात. ज्याप्रमाणे ते पत्र असतं की नाही आपल्या नावाचं, कुठूनही पाठवा बघा, ते बरोबर आपल्या सोसायटीत येतं आणि आपल्या घरापर्यंत येतं. त्याच्यावर पत्ताच तसा असतो. तसं अधिकार जर आपला सिद्ध झाला, सगळ्या गोष्टी आपोआप चालत येतात. आत्मज्ञान गिमसीत अपैसे, आपोआप आत्मज्ञान त्याला शोधत येतं. पण त्याची योग्यता झाली आहे कशी? सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जातम. सस्य म्हणजे धान्य, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, हे धान्य याला जर फळ आलं आणि फल परिपक्व झालं ना, तर त्या असणाऱ्या धान्यातला ओलावा, हिरवेगारपणा आपोआप नष्ट होऊन जातो. फक्त केव्हा? फल परिपक्व झालं पाहिजे. म्हणून त्या गव्हाच्या ज्या ओंब्या असतात की नाही, त्या जर वाळल्या तर त्याचा सगळा तो भाग वाळून जातो. किंवा ज्वारीचं जे कणीस असतं ते परिपक्व झालं की ज्वारीचं ताटसुद्धा वाळून जातं. किंवा बाजरी असेल किंवा साधा भुईमुगाचा वेलसुद्धा, खाली जमिनीमध्ये शेंगा जर परिपक्व झाल्या की तो वेल सुकून जातो बघा आपोआप. म्हणजे धान्य जर फलपरिपक्व झालं की ज्याप्रमाणे त्यातला हिरवेगारपणा निघून जातो, तैसे निमालिया कर्म जातं. तसं कर्माच्या फलाचा परित्याग झाला आणि कर्म नाहीसं होऊन गेलं की मग आत्मज्ञान किंवा सीता पैसे, मग आपोआप आत्मज्ञान त्याला शोधत येतं. ऐसिया निगुती दोन्ही, अशा प्रकारच्या निगुती म्हणजेच हातवटी किंवा योग्यता किंवा युक्ती म्हणतात त्याला. ऐसिया दोन्ही निगुती, दोन प्रकारच्या हातवटी सांगितल्या. कोणती? एक संन्यास हातवटी आणि एक त्याग हातवटी. त्यागामध्ये नित्यनैमित्तिकाच्या कर्माचा फलाचा त्याग आणि संन्यास युक्तीमध्ये सर्वथैव काम्य कर्माचा परित्याग. ऐसिया निगुती दोन्ही, त्याग संन्यास अनुष्ठानी पडले का. त्याग आणि संन्यास यांचं अनुष्ठान करण्यामध्ये जे पडले, प्राप्त झाले, ते साधक आत्मज्ञानी बांधती पाठ. पाठ म्हणजेच अधिकार, योग्यता किंवा पाठ म्हणजे पद. आत्मज्ञानाच्या पदावर आता आपला हक्क आहे, अशा प्रकारे ते आपला अधिकार बांधतात किंवा आपला दावा पक्का करतात की आत्मज्ञानाचे आम्ही आता योग्य अधिकारी आहे, त्या पदावर आता आमचा अभिषेक झालाच पाहिजे, अशी त्यांना योग्यता प्राप्त होते. आत्मज्ञान त्यांना शोधत येतं, म्हणजे आत्मज्ञान संपन्न महात्मे त्यांना शोधत येतात, असा अर्थ करायचा तिथे. कारण ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञान तर अमूर्त आहे, ते कोणत्या तरी हृदयामध्ये राहतं आणि ते हृदय संपन्न महात्मा त्यांना शोधत येतात. पुढे काय घडतं? ही हातवटी साधली तर आत्मज्ञान प्राप्त होतं, आणि हातवटी चुकली तर त्याचा प्रकार उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आवडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.